नमस्कार सगळ्यांना माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि पाऊस चालू आहे पुण्यामध्ये आज आणि भरपूर असा पाऊस पडतो आहे कंटिन्युअस. आणि माझी मेहंदी खूप रंगलेली आहे, खूप छान वाटते आणि आनंद होतो आहे. तर आज काय आपण नवीन रेसिपी करणार आहोत या पावसानिमित्त. तर बघूया, मी इंदोर स्पेशल असा पावसानिमित्त मिरची वडा बनवणार आहे. तर चला आपण बनवूया. मिरची वडा बनवण्यासाठी आपण शिमला मिरची घेतलेली आहे. हा इंदोर स्पेशल आपण मिरची वडा बनवणार आहे. तिकडची पद्धत मी तुम्हाला दाखवते. इथे आपण मिरची अशी कट करून घेतलेली आहे, वरचं काढले, खालचं काढले आणि इथे त्यात बिया असतात त्या देखील काढून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे मी जे कट केलेलं आहे अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आणि या बिया काढून घ्यायच्या. सगळं मोकळं करायचं मिरचीचं आतील आवरण. आणि असा आता आपल्या मिरच्या कट करून असे मोकळं करून घेतलेलं आहे. इकडे पाणी तापवायचं, पाणी छान उकळी येऊ द्यायची, खूप गरम झालं पाहिजे. आपण त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आणि ही चाळणीवर आपण हे शिमला मिरची ठेवायची आहे. ही शिमला मिरची आपल्याला उकडवायची आहे या चाळणीमध्ये. आणि त्यानंतर आपण काय काय करणार आहोत तर ते ही शिमला मिरची 10 ते 15 मिनटं उकडवायची आहे. दोन्ही साईड उकडल्या गेल्या पाहिजे अशा प्रकारे उकडवायचे आहे. इकडे आपण बटाटे घेतले आहे स्वच्छ धुवून. आपण आता हे बटाट्याचं काय करणार आहोत तर बघूया. इथे मी कुकरला बटाटे लावलेले आहेत. इकडे शिमला मिरची आपली हे होती आहे, शिजती आहे. आणि इथे लसूण आलं घेतलं आहे. अशा प्रकारे आपली शिमला मिरची शिजलेली आहे. त्याला उलटं करायचं म्हणजे जेणेकरून सगळ्या साईडनी ही शिमला मिरची शिजली जाईल हे पाहायचं. आणि शिजली आहे का ते चेक करायचं. दबली म्हणजे शिजली गेली आहे असं समजायचं. अशा प्रकारे दोन्ही साईडनी सगळ्या बाजूनी ही शिमला मिरची छान शिजली पाहिजे हे खात्री करायची. इकडे मिरच्या, लसूण, आलं छान बारीक करून घ्यायचं मिक्सरवरनं आणि याचं वाटण तयार करायचं. इकडे आपली शिमला मिरची छान शिजलेली आहे, बघू शकता, वाफळली आहे मस्त पाण्यावर. आणि अशा प्रकारे आपली शिमला मिरची ही तयार झाली आहे मिरची वड्यासाठी. तर त्याला थंड करायला गॅस बंद करून असं झाकण ठेवून द्यायचं 10 मिनटं आणि मिरची थंड होऊ द्यायची. इकडे बटाटे आपले उकडून झालेले आहेत आणि बटाटे सोलून घेतले मी. अशा प्रकारे बटाटे सोलून झालेले आहे आणि आपण याची चटणी बनवणार आहोत. तर कशी चटणी बनवणार आहे बघा. मी इथे चटणी बनवली. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मीठ वापरून अशी बटाट्याची भाजी केलेली आहे. इथे आपण डाळीचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 2 चमचे, पुन्हा यामध्ये मीठ, अशा प्रकारे यामध्ये हळद, असं मीठ चवीनुसार टाकायचं. आणि इथे तिखट टाकलं आणि यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकून हलवत राहायचं कंटिन्युअस, जेणेकरून गुठळी नाही राहिली पाहिजे. असं हलवत राहायचं. सॉफ्ट आपलं ते मिश्रण तयार झालं पाहिजे. असं प्रकारे आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता. कन्सिस्टन्सी खूप छान झाली आहे आणि एकही गुठळी न राहता असं छान तयार झालेलं आहे. सगळ्या गुठळ्या फोडल्या गेल्या पाहिजे. असं राहिली तर सगळं फोडून घ्यायचं मस्त. असं छान मिश्रण तयार झालं आहे. इथे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर. इथे तेल टाकायचं आणि तेल छान गरम होऊन द्यायचं कडकडीत. इथे बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, त्याला असं स्मॅश करून घ्यायचं. ह्या बटाट्याच्या भाजीत मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर,
कढीपत्ता, मीठ सगळं मिश्रण केलेलं आहे आणि छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. आणि इथे आपले हे उकडलेले आहेत ढोबळी मिरची, छान उकडले गेलेले आहेत, दाबून पाहिजे, मस्त असे झालेले आहेत. आता इथे येथे घेतले आहे ढोबळी मिरची, हे डाळीचं पीठ आणि इथे बटाटे स्मॅश करून घेतलेले आहे, परतून घेतलेले आहे बटाटे. हे ढोबळी मिरचीत सगळे बटाट्याचं सारण भरायचं मस्त असं, तिन्ही ढोबळींमध्ये भरून घ्यायचं, दाबून भरायचं मस्त असं. आणि असे प्रकारे मी एक भरून दाखवले, असे आपण हे तिन्ही देखील भरून घ्यायचे. तर पूर्ण असे आपण अशा तिन्ही ढोबळीमध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे बटाट्याचं. आता आपण कसं पुढं प्रोसिजर करणार आहोत बघू. आपलं तेल देखील गरम होतं आहे आणि आपली ही ढोबळी मिरचीसुद्धा भरून झालेली आहे अशी छान प्रकारे, आणि छान दाबून भरली गेलेली आहे. इथे तेल गरम झालेलं आहे, तेलात पाणी टाकून बघायचं गरम झालं की नाही. ढोबळी मिरची अशी छान अशी त्याच्यात डीप हे करायची आणि असं सगळीकडून लागलं गेलं पाहिजे पीठ. बघू शकता असं पीठ डाळीचं लागलं गेलं पाहिजे, छान असं लागलं गेलेलं आहे पीठ. आपण ह्या तेलामध्ये हे वडे म्हणजे मिरची सोडायची आहे. या मिरचीलाच आपण मिरची वडा असं म्हणतो. हा इंदोर स्पेशल पदार्थ आहे. मी हा पदार्थ हा मिरची वडा मी इंदोरला खाल्ला होता. आणि अशा प्रकारे दुसरा वडा देखील आपण त्या पिठामध्ये छान हे करायचं सगळीकडून आणि तो देखील सोडवायचा. आणि अशा प्रकारे तिन्ही वडे सोडायचे आणि मस्त तळून घ्यायचे. सर्व बाजूनी तळले गेले पाहिजे असं करायचं, कारण आपली मिरची ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे मिरची काहीच म्हणजे शिजून निघलेली आहे, त्यामुळं कडकपणा जाणवणार नाही आणि आपलं आतलं बटाट्याचं आवरण देखील छान भाजलं जाईल. अशा प्रकारे आपला मिरची वडा उलटा करायचा आणि छान दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचा. छान असा बघू शकता झालेला आहे आपला मिरची वडा. हा ढोबळी मिरची वडा आहे, तो खूप छान आहे आणि चवीला देखील खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की करून बघा हा इंदोर स्पेशल मिरची वडा. आणि छान आपले मिरची वडे तळले गेलेले आहेत आणि दोन्ही बाजूने आपण छान भाजलेले आहे. बघा किती सुंदर झालेला आहे मिरची वडा. ही तुम्ही नवीन प्रोसिजर असेल तर नक्की करून बघा तुम्ही. अशा प्रकारे आपण 3 वडे तयार केलेले आहे. तुम्हाला जर हा मिरची वडाचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे आपले मिरची वडे तयार झालेले आहे. मी 3च वडे इथे केलेले आहे, खूप सुंदर असे झालेले आहेत. आणि बघू शकता त्याच्याबरोबर मी हिरवी चटणीचं वाटण तयार केलेलं आहे. तर मिरची वड्यावर असं हिरवी चटणीचं वाटण टाकून देखील आपण खाऊ शकतो किंवा नुसतंही खाऊ शकतो. मिरची वडामध्ये कट देखील करू शकतो आपण. अशा प्रकारे आपला मिरची वडा तयार झालेला आहे. या खायला सगळ्यांनी. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय. मिरची वडा ढोबळी मिरचीपासून केलेला आहे हा वडा, याला म्हणून मिरची वडा म्हणतात.